विदाउट आमचं एक्सप्लेनेशन फक्त लोकमतने जो पहिला मुद्दा मांडला होता म्हणजे 843 ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशवी काढला म्हणून न्यूज आला होता. फक्त तो कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा घेतला होता जो जिल्हा प्रशासनाने जो ऑन पेपर जो एक्सप्लेनेशन दिला होता सर्व पत्रकारांना असेल आणि DIO मार्फत एक्सप्लेन दिलं होतं त्या कुठलाही पेपरमध्ये लोकमतने केलं होतं पण इतर पेपरमध्ये आलं नव्हतं. मला असं वाटतं की असे डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्या संदर्भात अजून क्लॅरिफिकेशन देण्याची गरज आहे. कारण असं आहे की खूप सेन्सिटिव्ह संवेदनशील टॉपिक आहे. त्यामध्ये भरपूर त्या माहिती वाचून महिलासुद्धा दिशाभूल होऊ शकतो, घाबरू शकतो, त्याच्या शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे त्या पूर्ण तुम्ही माहिती बघितलं असेल तर आमच्याकडे 2019मध्ये एक समिती गठीत झाला होता. त्या समितीने पूर्ण ऊसतोड कामगारांच्या आरोग्यविषय संदर्भात पूर्ण तपासणी केलं होतं, विश्लेषण केलं होतं. या समितीच्या गाईडलाईन्सप्रमाणे आपण एक स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल STP आता एक महिलांच्या गर्भपिशवी तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर एक STP आपण तयार केला होता. म्हणजे सर्वांसाठी स्पेशली ऊसतोड कामगार महिला असेल तर आपण जास्त फोकसमध्ये बघता. त्यामध्ये 2019च्या नंतरच्या तुम्ही माहिती बघितलं असेल तर आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त 267 महिलांच्या गर्भपिशवी काढला होता. तो सुद्धा प्रॉपर STP फॉलो करून स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो करून काढला होता. म्हणजे स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल म्हणजे काय असतं त्यामध्ये आपण सिव्हिल सर्जनचा सुद्धा परमिशन घेतात आणि तो मेडिकली जस्टिफाईड असावा. म्हणजे मेडिकल रिझनमध्ये सुद्धा आपण एक प्रोसिजर करू शकतो. त्यामुळे मेडिकली जस्टिफाईड असावं त्यामुळे आपण केलं होतं. आणि हे 267 सुद्धा तुम्ही विश्लेषण केलं असेल तर त्यामध्ये मागच्या 5 वर्ष म्हणजे 2019 पासून 2025 पर्यंत फक्त 43 महिला असं होता जो वयोगट 31 ते 40च्या दरम्यान. म्हणजे जो क्योंकि लोकमतने जो बातमी दिला होता त्यामध्ये भरपूर डिटेल्स मिसिंग आउट होता. म्हणजे हे टाईम पिरियड कधी होता, कुठून काढला होता, कधीपासून कधीपर्यंतचा डाटा दिलेला आहे हे वगैरे मिसिंग होत आहे. तो त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका नसावा, कुठल्याही प्रकारचे कन्फ्युजन नसावं. त्यामुळे मी डिस्ट्रिक्टच्या वतीने ऑफिशियल फिगर्स रिलीज करत येतोय. त्यामध्ये 267 मी सांगितल्याप्रमाणे 19 पासून 25 पर्यंत. त्यामध्ये तुम्हाला हे वाटप करणारच आहे तुमच्या ऑफिशियल टूल्समध्ये. त्यामध्ये 19मध्ये किती झालेला आहे, 20मध्ये किती झालेला आहे, तो इयर वाईज आपण दिलेला आहे तुम्हाला. त्यासोबत हे केलेल्या महिलांचा वयोगट किती आहे, म्हणजे 20 ते 30च्या महिला किती आहे, 31 ते 40च्या महिला किती आहे आणि 40च्या वरच्या महिला किती आहे आणि 50+ महिला किती आहे. त्यामुळे तुम्ही विश्लेषण केलं असेल तर त्यामध्ये काही गैरव्यवहार केला आहे की हे सुद्धा आपण परत एकदा तपासणी करा. ऑलरेडी आपण सिव्हिल सर्जन मार्फत त्याला STP फॉलो केलेलं आहे, तरी सुद्धा उन्हें सेफर साईड आपले चेक करणार तुमच्या पेडामध्ये होता. यासोबत माहितीसाठी मी सांगतो आता आपण ऊसतोड कर्मचारीच्या सुद्धा खूप महत्त्वपूर्ण त्यांचा कल्याणकारी योजना असेल तर खूप महत्त्वपूर्ण पद्धतीने त्याचं नियोजन करणार आहे. त्यामध्ये आपण नेहमी काय करतात की महिला जाण्याच्या पूर्वी आणि येण्याच्या नंतर म्हणजे 2 वेळ त्यांच्या मेडिकल तपासणी करणार आहे आपण. त्यासोबत ऑलरेडी ही प्रक्रिया चालू आहे पण अजून चांगल्या पद्धतीने रिफाईन करून आपण ही पूर्ण प्रक्रिया करणार आहे. म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान जाताना त्यांच्या 100% मेडिकल तपासणी आपण पूर्ण करून सर्वांना एक हेल्थ कार्ड इश्यू करणार आहे आपण. त्यासोबत जेव्हा परत येतात जनरली एप्रिल-मे येतात तेव्हा सुद्धा आपण एक जनरल मेडिकल चेकअप करून त्यामध्ये काही सकाफत आहे का ते सुद्धा आपण तपासून करणार आहे. तुमच्या फेरामध्ये होता आमचा पहिला आणि मेजर मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे. तो त्यासाठी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स असतात म्हणजे बालविवाहाच्या तपासणी करण्यासाठी आणि त्यासाठी प्रतिबंधक कारवाई कसे करावं त्या पूर्ण बघण्यासाठी टास्क फोर्स सुद्धा आहे. तुम्हाला सुद्धा माहिती 2 दिवस पूर्वी सुद्धा 3 दिवस पूर्वी एक घटना घडला होता. तिकडे एक मुलीच्या 1 दिवस 2 वेळ खूप
वाईट बातमी होतं ॲक्च्युली, त्यामध्ये आपण FIR सुद्धा केलेला आहे. पण बीड जनरली बालविवाहाच्या नंबर खूप जास्त असल्यामुळे त्यामध्ये आपण खूप प्रतिबंधक कार्यक्रम आणि प्रतिबंधक कारवाई कसे करावा त्यासाठी डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सच्या बैठक आपण ऑलरेडी घेतलेल्या आहे. आणि त्यासोबत यामध्ये अवेअरनेस वाढवण्यासाठी आपण शिक्षण विभागात क्या करू शकतो, इतर विभागामार्फत क्या करू शकतो, त्यामध्ये कोणती लाईन डिस्ट्रिक्ट आपण केलेलं आहे. आता शिक्षण विभागात तुम्ही बघितलं असेल तर आपण आता असे निर्णय घेतला की आपण सर्व जिल्हा परिषद शाळा असेल, अनुदानित असेल या प्रायव्हेट असेल, हे सर्व ठिकाणी आपण दर सोमवारी बाल विवाह विरोधी प्रतिज्ञा घेणार आहे. म्हणजे सर्व मुली, सर्व विद्यार्थी दर सोमवारी तिकडे बाल विवाह करणार नाही, तसे एक स्टँडर्ड फॉर्मॅटच्या प्रतिज्ञा असतात, तो आपण दर सोमवारी घेणार आहे.